हॅलो स्टुडंट, या ठिकाणी आपल्याला पहा लाईन एल दिली आहे आणि लाईन एम दिली आहे. दोन लाईन पॅरलल आहे आणि त्याची लाईन एल काय ट्रान्सव्हर्सल आहे. तर आजच्या फिगर मध्ये पाहणार आहोत आपण की करस्पॉन्डिंग अँगल कशा प्रकारे तयार करता येईल. ओके, तर लक्षात ठेवायचं डिअर स्टुडंट की ज्या वेळेस आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल बनवायचे असेल तर त्यावेळेस लक्षात ठेवायचा तुमचा एफ हा सिम्बॉल तयार होतो. म्हणजेच कसा, आता पहा पेअर करा, मी सांगतो. जसं आपण जर घेतला तर पहा, मी जर या पद्धतीने घेतला तर इथं कोणती म्हणून तुमचा अँगल सी बी ई. ओके, तर त्याच ठिकाणी दुसरा येण्याचा करस्पॉन्डिंग अँगल एफ ई एच. कोणता येईल तुमचा करस्पॉन्डिंग अँगल एफ ई एच अँड अँगल एफ ई एच. ओके, पहा तुम्ही या ठिकाणी काय तयार झाला, एफ तयार झालेला आहे. जसं या पद्धतीने आपण असं आलो, आता रिव्हर्स मध्ये आपण वरच्या साईडने घेऊ शकतो. म्हणजेच कोणतं घेऊ शकतो, एफ ई बी अँगल एफ ई बी अँड अँगल. जसा एफ ई बी घेतला तर इथं तुमचा बनन सी बी जी. कोणता बनन, सी बी जी. आता या साईडचे झालेले आहे, आता या साईडचे भाऊ पहा स्टुडंट, या ठिकाणी तुमचा एफ फिगर तयार होते, एक सरळ आणि एक उलट. तर या ठिकाणी पुन्हा पहा, एक कोणता घेऊ शकतो आपण, या साईडचा चेक करा. या साईडचा जर घेतला आपण अँगल ए बी ई अँड अँगल दुसरा कोणता बनतो ते डी ई एच, अँगल डी ई एच. क्लिअर. आता बघा या साईडला आपण असा घेतला, आता वरच्या साईडला घेऊ शकतो आपण, कोणता घेऊ शकतो, डी ई बी अँगल डी ई बी अँड अँगल कोणता बनू शकते, ए बी जी. कोणता बनू शकते, ए बी जी. या पद्धतीनं पहा स्टुडंट, या पद्धतीनं तुम्ही काय करता, सिंपल वेने जे तुमचे करस्पॉन्डिंग अँगल आहे ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. म्हणजे तिथं कोणता शेप तयार होतो, एफ हा शेप तयार होतो. अशाच प्रकारचा जर कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचा तर माझ्या चॅनलला फॉलो करू शकता. थँक्यू.